च अगदी या कामठी परिसरामध्ये कामठी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या वडदेगाव या ठिकाणी अगदी धक्कादायक घटना घडल्याचं पाहायला मिळालं. या घडलेल्या घटनेची पोलीस प्रशासनाकडून अशी माहिती दिली जाते, की ही जी घटना आहे ते हे व्यवहारातून झाल्याचं प्रथमदर्शनी तरी निदर्शनास आलेलं आहे. या अगोदरही फोनवरून बागल आणि डोंगरे यांच्यामध्ये फोनवरून वादावादी झाल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं होतं. यानंतर काल सोमवारी सकाळी 10च्या दरम्यान वडदेगाव या ठिकाणी डोंगरे आणि हा वाद मिटवण्यासाठी एकत्रित आले होते. परंतु या वादाचं रूपांतर बाचाबाचीमध्ये झालं आणि या धक्काबुक्कीमध्ये डोंगरे यांनी बागल यांच्यावरती धारदार शस्त्राने वार केले आणि त्यामध्ये बागल गंभीर स्वरूपाचे जखमी झाले. त्याचबरोबर बागलसोबत असलेले समाधान जाधव म्हणून हे सुद्धा या घटनेमध्ये गंभीर जखमी झाले. यानंतर यांना CNS हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं, परंतु दत्ता बागल यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि पोलीस प्रशासनही त्या ठिकाणी तात्काळ पोचले आणि पोलीस प्रशासनाने संपूर्ण घटनेचा आढावा घेऊन संबंधित नातेवाईकांना लगेच माहिती देऊन या सर्व प्रकरणासंदर्भात काल उशिरानंतर पोलिसांनी गुन्हे नोंद करून संबंधित आरोपींचा पाठलाग केला. सोलापूरच्या दिशेने गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी त्या ठिकाणाहून अटक केली. या सर्व घटनेसंदर्भात आपण आज कामठी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेचे तपास अधिकारी सन्माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक जक्की कोरे साहेब यांच्याकडून या सर्व प्रकरणाचे सविस्तर माहिती घेणार आहे. नेमकी ही घटना पैशाच्या देवाणघेवाणातूनच झाली का, किंवा या घटनेचं आणखी काय कारण आहे का, हेही या ठिकाणी आपण जाणून घेणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जक्की कोरे काल दिनांक 27/4/2026 रोजी पोलीस स्टेशन या ठिकाणी सकाळच्या सुमारास कामकाज करीत असताना आम्हाला माहिती मिळाली की वडदेगाव शिवारामध्ये दत्ता नागनाथ बागल, समाधान महादेव जाधव यांच्यावर मंगेश डोंगरे यांनी जीवघेणा हल्ला केला आहे आणि त्यामध्ये ते गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांना उपचारासाठी CNS हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आल्याबाबतची माहिती मिळाली. आम्ही त्याबाबत खात्री करण्यासाठी CNS हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तुमची बाबत पाहणी केली असता त्या ठिकाणी दत्ता नागनाथ बागल याच्यावर गंभीर जखमी झाल्याने तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरकडून माहिती मिळाली आणि त्यानंतर दुसरा जखमी समाधान जाधव यांच्याबाबत माहिती घेतली. ती गंभीर जखमी झाल्याचे त्या ठिकाणी आढळून आले आणि तेथील ते जखमीताचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन सदर घटनेबाबत आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुलजी कुलकर्णी सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री यावलकर सर आणि उपविभागीय अधिकारी श्री संकेत देवळकर साहेब यांना सदर घटनेबाबत माहिती दिली आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही तात्काळ यातील जे काय आरोपी आहेत मंगेश डोंगरे राहणार वडदेगाव आणि त्याच्यासोबतचा एक सहकारी समर्थ जगताप यांच्याबाबत आम्ही माहिती घेतली असता ते सोलापूरच्या दिशेने गेल्याचे समजले. मग आम्ही त्यांचे CDR लोकेशन घेऊन आणि पथक रवाना करून सोलापूर या ठिकाणी त्यांना लागलीच ताब्यात घेतले आणि त्यांनी गुन्हा करून जे काय वाहनातून पळून गेले होते त्या स्कॉर्पिओ वाहनासकट त्यांना लागलीच ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घटनेबाबत आम्ही फिर्यादीचे जे मैताचे घटनेच्या ठिकाणचे जे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत, जे की या गुन्ह्यामध्ये फिर्यादी म्हणून विठ्ठल नरसू बागल राहणार वडदेगाव यांना सविस्तर या घटनेबाबत विचारपूस केली असता तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की दिनांक 25/4/26 रोजी मयत जो दत्ता बागल आहे, दत्ता बागलचा जो शेतगडी हा आरोपी मंगेश डोंगरेच्या बेगमपूर या ठिकाणच्या मटण खानावळ या ठिकाणी जाऊन मालकाने मला पैसे द्यायला सांगितले, त्यांना फोन करा असं सांगितल्याने यातील आरोपी मंगेश डोंगरे यांनी दत्ता बागल याला कॉल केला असता की बाबा तुमचा गडी हा शेताचा गडी येऊन पैसे मागतोय. तर त्या ठिकाणी त्या दत्ता बागल आणि मंगेश डोंगरे यांच्या फोनवरील बाचाबाचीचा शिवीगाळाच्या रागातून एकमेकाला शिवीगाळ झाली आणि तो शिवीगाळाचा एकमेकाला तो मिटवण्याच्या प्रकारासाठी काल रोजी मंगेश डोंगरे आणि दत्ता बागल हे वडदेगावच्या शिवारात आले असता
त्या रागाच्या भरातून हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झालेला आहे आणि याबाबत सविस्तर त्यांच्याकडून तसं फिर्याद घेऊन पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नोंद केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही लागलेस यातील दोन्ही आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील वाहन जप्त करून अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्यामध्ये नेमके पैशाच्या वादाच्या कारणावरून अन्य कोणते कारण आहे काय, आणखी काय वैमनस्य आहे काय पूर्वीचे, याबाबत तपास करणे चालू आहे. माननीय वरिष्ठ वेळोवेळी सूचना करीत आहेत, त्याप्रमाणे तपास करीत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक झकी कोरे करीत आहोत.